नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमनी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकता। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त असं लिहा। आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र कथासार मधील अध्याय 32वा चालू करत आहोत। अध्यायाचं नाव आहे पतीला जिवंत केले। आपण 30व्या अध्यायामध्ये पाहिलं विप्र स्त्रीला शोक। तिचा पती वारल्यानंतर ती शोक करत होती, त्यावेळी एक रुद्राक्ष धारण केलेला यती तिथे भेटला। त्याने सर्व त्या स्त्रीला ज्ञान सांगितलं। आता आपण 32व्या अध्यायामध्ये पतीला तिने कसं जिवंत केलं हे आपण पाहणार आहोत। हा अध्याय चालू करण्यापूर्वी मी श्री गुरुदेव दत्तांना प्रार्थना करतो की आपण हा अध्याय ऐकण्यासाठी यावे। श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा हा अध्याय ऐकण्यासाठी गुरुदेव दत्ता। अध्याय 32वा पतीला जिवंत केली। बृहस्पतींनी स्त्रियांचा आचार धर्म सगमनाची फलश्रुती सांगितली, तर सती न जाता वैधव्यात राहणाऱ्या स्त्रीचा आचार धर्म सांगण्यास सुरुवात केली। पती मरण पावल्यानंतर सहगमन करावे असे जरी असले तरी गर्भवती असताना वा मूल स्तनपान करणारे असताना सती जाऊ नये, ते पाप आहे। आपले केशवपन करावे, रोज स्नान करून एकच धान्य शिजवून भोजन करावे। अशक्त स्त्रियांनी एक वेळ जेवण वा दूध वा फलाहार करावा। पलंगावर झोपू नये। गंध सुगंध विडा फुले आदी वर्ज्य करावे। पतीला विष्णू रूप मानून विष्णूची पूजा करावी। तीर्थयात्रा वा कोणतेही व्रत ह्याची ब्राह्मण गुरुकडून आज्ञा घेऊन आचरावीत। आपल्या आवडीच्या सर्व वस्तूचे दान करावे। वैशाख कार्तिक व माघ महिन्यातील व्रते विष्णू नाम स्मरण करून आचरावीत। वैशाख महिन्यात जलकुंभ दान, कार्तिक महिन्यात दीपाराधना, ब्राह्मणात धूतदान, माघ महिन्यात तिळधृत दान करावे। शिवालय अभिषेक करावा। मध्यान्हकाळी अतिथींना अन्नदान करावे। तीर्थयात्रेकरू आपल्या घरी आले असता त्यांचे पाय धुवावेत, त्यांचे स्वागत करावे। जेवणात उडीद डाळ, वांगे, मसूर, मीठ, तेल व मध ही वर्जावीत। तांब्याचे भांडे द्विदल धान्य वर्तावीत। पळसाचे पानांची पत्रावळी करून जेवावे। स्वतः जमिनीवर झोपून पलंग ब्राह्मणास दान द्यावा। दीपदान हे श्रेष्ठ दान आहे, ते आचरावे। विष्णू रूपन शिवाची षोडशोपचारे पूजा करावी। रुद्राभिषेक करावा। अंगात चोळी घालू नये। पांढरे वस्त्र नेसावे। पुत्र असेल तर पुत्राच्या आज्ञेत वागावे। लाल काळे रंगीबेरंगी वस्त्रे वापरू नयेत। अशा रीतीने विधवेने आचार केल्यास तिचा पती जरी नरकयातना भोगीत असला तरी तिच्या मरणानंतर ती त्याला स्वतःसोबत स्वर्गलोकी घेऊन जाते। अशा प्रकारे विधवेचे आचरण सांगून बृहस्पतींनी लोकमुद्रेची पतिव्रता म्हणून देवासमोर स्तुती केली। यती त्या स्त्रीला म्हणाले, मी तुला दोन्ही मार्ग सांगितले, आता तुला जो योग्य वाटेल त्याचा स्वीकार कर। अंगीधरी असेल तर सहगमन कर वा विधवापणाचा आचार स्वीकार, पुण्य खरे सारखेच आहे। यावर त्या बालिकेने उत्तर दिले, विधवापणाचा आचार स्वीकारणे फार कष्टाचे आहे, त्यापेक्षा मी सहगमनच करीन। तिने यतीला साष्टांग नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि सहगमनाची तयारी आरंभिली। यतीने तिला सांगितले, पतीला आरोग्य प्राप्त होईल या आशेने श्रीगुरूंचे दर्शन घेण्यासाठी आलीस, पण विधिलिखित कोणाला चुकत नाही। राजा हरिश्चंद्राला डोंबाऱ्याच्या घरी पाणी भरावे लागले, बळीला पाताळात जावे लागले, रावणाला दुर्गती प्राप्त झाली, इच्छमरणी भीष्म त्यांना रणांगणी मृत्यू आला। परीक्षित राजा सर्पदंशाला घाबरून लपला, पण त्याला सर्पदंशानेच मरण आले। हे सर्व त्यांचे विधिलिखित होते। गुरुविना काळाला कोणीही जिंकू शकलेले नाही। आता तू सगमनाची तयारी कर। नंतर त्याने तिच्या कपाळी भस्म लावले व 4 रुद्राक्ष घेऊन सांगितले की 2 रुद्राक्ष त्या प्रेतांच्या गळ्यात बांध व दोन्ही कानांना बांध व नंतर धन कर। आणि सहगमनाला जायचे पूर्वी जेव्हा श्रीगुरूचे दर्शनाला जाशील तेव्हा रुद्र सुक्ताने जेव्हा ब्राह्मण श्रीगुरूचे चरण धुतील ते तीर्थ म्हणून घे, आपल्या अंगावर प्रोक्षण कर, तसेच त्या प्रेतावर पण प्रोक्षण कर, मग सहगमन कर असे सांगून ते यतिराज तेथून निघून गेले। त्या स्त्रीने मग प्रेतास अग्निसंस्कार व सहगमनाची तयारी करण्यास सुरुवात केली।
ब्राह्मणांनी ते प्रेत तिरडीवर बांधून गंगेवर नेले. यापुढे ती अग्नी घेऊन चालत होती. तिला पाहण्यासाठी सर्व गाव गोळा झाले होते. लहान वयात सती जाण्याचा प्रसंग तिच्यावर आला म्हणून कोणी हळहळत होते तर कोणी तिच्या धैर्याचे कौतुक करत होते. दहनाचे जागे सर्व तयारी झालेली होती. सवाष्णींना तिने वाणे दिली. सर्वांना वंदन केले व म्हणाली, माझे पिता शंकर व माता पार्वती आहेत. त्यांनी आम्हा उभयंता श्रावणी दीपावळीसाठी बोलवलेले आहे. त्यासाठी मी माझ्या पतीसह जात आहे. आमचे लोभ असू द्यावा. तिच्यासोबत गावाकडून जे लोक आलेले होते त्यांना गावी जाण्यास सांगून पुढे म्हणाली, माझ्या सासू सासऱ्यांना यातील खरे सांगू नका. ते प्राणत्याग करतील व त्याचे पाप तुम्हास लागेल. आम्ही श्रीगुरूजवळ सुखरूप आहोत असे सांगा. श्रीगुरु कृपेने आपल्या पतीची तब्येत सुधरत आहे म्हणून इथे राहिलो आहोत असे सांगा. हेच माझ्या आई वडिलांना सांगा असे म्हणून त्यांना निरोप दिला. त्या यतीने सांगितल्याप्रमाणे नंतर ते 4 रुद्राक्ष मृत पतीच्या कानात व गळ्यात बांधले आणि ब्राह्मणांना सांगितले की श्रीगुरूचे दर्शन घ्यायची मला फार इच्छा आहे. ते घेतल्यावर मी लगेचच इथे येईन. ब्राह्मणांनी तिला सांगितले की सूर्यास्ताची वेळ जवळ येत आहे तेव्हा त्वरित दर्शन घेऊन यावे. ब्राह्मणांना विचारत विचारत ती गुरुपाशी आली. वाटेत चालत असता ती श्रीगुरूची स्तुती व स्वतःची दुःखभरी कहाणी त्यांना मनोमनी कथन करीत होती. श्रीगुरु संगमावर अश्वत्थ वृक्षाखाली बसलेले तिने पाहिले. तिने लांबूनच त्यांना नमस्कार केला. श्रीगुरूंनी तिला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. तिने पुन्हा नमस्कार केला तेव्हा श्रीगुरूंनी अष्टपुत्र भव असा आशीर्वाद दिला. श्रीगुरूचे असे आशीर्वचन ऐकून लोक हसू लागले व त्यांनी श्रीगुरूंना सांगितले की हिचा पती मरण पावलेला आहे आणि त्याचे प्रेत अग्नी संस्कारासाठी नेलेले आहे. सगमनात जाण्याचा निर्धार केलेला आहे आणि तत्पूर्वी आपल्या दर्शनास आलेले आहे. श्रीगुरू हसून म्हणाले, हिचे सौभाग्य अबाधित आहे. मग पतीला मरण कसे यावे? जा ते प्रेत इथे आणा. मी जो आशीर्वाद दिला आहे तो खोटा ठरणार नाही. मनात संशय आणू नका. इतक्यात काही ब्राह्मण त्या ठिकाणी आले व रुद्र सूक्त म्हणून स्त्रीचे पायी अभिषेक आरंभिला. नंतर त्यांनी षोडशोपचारे त्याची पूजाही केली. श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे लोकांनी ते प्रेत आणून श्रीगुरूचे समोर ठेवले. श्रीगुरूंनी ब्राह्मणांना त्या प्रेताचे दोर व बांधलेले वस्त्र सोडण्यास सांगितले आणि चरण तीर्थ त्याचे हाती देऊन त्याचे प्रेताच्या सर्वांगाला सिंचन करण्यास सांगितले आणि आपल्या कृपाळू नजरेने त्या प्रेताकडे पाहिले. तो मृत ब्राह्मण झोपेतून उठल्यासारखे अंग मुरडून उठून बसला. स्वतःच्या अंगावर एक कपडा नसल्याने त्याला लाज वाटली. मग त्याला नेसण्यास वस्त्र दिले व तो एका बाजूला जाऊन बसला. त्याने आपल्या पत्नीस जवळ बोलवले व मग तिने आपल्या पतीला सर्व हकीकत सांगितली आणि उभयता श्रीगुरूंना नमस्कार करू लागले. यांनी श्रीगुरूची चरणी माता ठेवून त्यांची स्तुती आरंभिली. त्यावर श्रीगुरू त्यांना म्हणाले, आपल्याला 8 पुत्र होतील व ते दीर्घायुष्य निभसतील. तुमचे पूर्वदेश सर्व नाश पावले आहेत. 4 पुरुषार्थाचा लाभ तुम्हाला झालेला आहे. आता सुखाने संसार करा. यावेळी मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी जन्मला होता. त्यांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला. त्याची स्तुती केली. त्यांना पंचारतीने ओवाळले. सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. जनसमुदायामध्ये एक लबाड व दुष्ट बुद्धीचा एक ब्राह्मण होता. त्याने एक शंका श्रीगुरूपुढे उपस्थित केली. तो म्हणाला, वेद शास्त्र पुराण ही सर्व सांगतात की ब्राह्मलिकी चुकत नाही किंवा बदलता येत नाही. ब्राह्मणाला अमूर्ती वा अपघाती मृत्यू आलेला नाही. मग हा जिवंत कसा झाला की ब्राह्मलिकीत खोटे ठरले? यावर श्रीगुरू त्याच्या शंकेचे निरसन करण्याच्या दृष्टीने म्हणाले, मी त्यांच्या पुढील जन्माची 30 वर्ष ब्रह्मदेवाकडून उसनी मागून घेतलेली आहे. त्यांचे ते उत्तर ऐकून उपस्थित सर्व तटस्थ झाले व श्रीगुरूंना वंदन करून आपापल्या घरी गेले. त्या पतिव्रतेने पतीसहित संगमावर स्नान केले. श्रीगुरूंची भक्तिभावाने पूजा केली. पुष्कळ दान धर्म केला. सायंकाळी श्रीगुरू मठात आल्यावरही त्याची पुन्हा त्यांनी पूजा केली, आरती केली. सिद्ध सांगतात, नामधारका विधिलिखित बदलण्याचे सामर्थ्य फक्त श्री गुरूंनाच आहे. आता पुढे अशीच एक अपूर्व कथा आहे. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. पुंडलिकावरदट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज विजय गोपाळ कृष्ण महाराज सांबेश्वर महादेव कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा.